नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघालय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व एक्झाममध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आणि माझी जर ही मेहनत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक जरूर करा, म्हणजे मला जास्तीत जास्त काम करायला मलाही एक मोटिवेशन मिळेल. चला तर आज पाहूयात आपण 29 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1. मुंबई उच्च न्यायालयाने नागरी पुरस्कार संदर्भात कोणती भूमिका स्पष्ट केलेली आहे? तर त्याचे पर्याय आहेत. ए. नागरी पुरस्कार हे कायदेशीर पदव्या मानले जातात. बी. नागरी पुरस्कार नावापुढे किंवा मागे वापरता येतात. सी. नागरी पुरस्कार हे पदव्या नसून नावाचा भाग बनू शकत नाहीत. आणि डी. केवळ भारतरत्न पुरस्कार नावासोबत वापरता येतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नागरी पुरस्कार हे पदव्या नसून नावाचा भाग बनू शकत नाहीत, म्हणजे नावाचा भाग म्हणून आपण त्या वापरू शकत नाहीत, अशी ती भूमिका आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. तर काय टिप्पणी केलेली आहे हायकोर्टने? तर कोणत्या प्रकारच्या सुनावणी दरम्यान? तर ते 2014च्या पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर शरद हार्दीकर यांच्या रीट याचिकेवरतून असे स्टेटमेंट आलेले आहे. त्यानंतर नागरी पुरस्कार हे टायटल नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्या वर्षाचा निर्णय उच्च न्यायालयाने उद्धृत केला? तर तो 1995चा. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतो तो कुठल्या अनुच्छेदानुसार? तर तो 141. प्रश्न क्रमांक 2. वाय द 1991 ग्रोथ मॉडेल इज नॉट लॉंग इनफ या विधानामधील मुख्य आशय काय? याचा एक असा मुख्य लेख सोशल मीडियावरती किंवा आपल्या प्रसार माध्यमांमध्ये आला होता. तर यामागचे रिझन काय आहे, असा हा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय पाहून घ्या. ए आहे 1991 नंतर आर्थिक वाढ झालीच नाही. बी. 1991चे मॉडेल फक्त अल्पकालीन यश देणारे ठरले. सी. विद्यमान आर्थिक वाढ, रोजगार, समावेश व शाश्वतता देण्यात अपुरी ठरत आहे. आणि डी. 1991चे मॉडेल केवळ परकीय गुंतवणुकीवरती आधारित आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्यमान आर्थिक वाढ, रोजगार, समावेश व शाश्वतता देण्यात अपुरी ठरत आहे. त्याचे पॉइंट्स पाहून घ्या. भारतीय अर्थव्यवस्था 2025च्या मध्यात 8% पेक्षा जास्त GDP वाढ नोंदवत वेगाने वाढत असून देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे. उच्च आर्थिक वाढ असूनही रोजगार निर्मिती अपुरी ठरत आहे. आणि या ज्या लेखामध्ये शीर्षकातून भारतासाठी 2047 संदर्भात कोणता मुख्य संदेश देण्यात आलेला होता? तर मानवी, शाश्वत आणि संतुलित विकासाकडे वळणे अपरिहार्य आहे इंडियाला, असं या लेखामध्ये मेन्शन आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. VBG रामजी म्हणजे विकास भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन संदर्भात टीकेचे मुख्य कारण काय आहे? तर त्याचे पर्याय आहेत. ए. रोजगार हमीची कालमर्यादा वाढवणे. बी. 60 दिवस काम थांबवण्याची मुभा आणि 60-40 केंद्र राज्य निधी पॅटर्न. सी आहे खाजगी क्षेत्राचा सहभाग. आणि डी आहे मजुरी दर वाढवणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 60 दिवस काम थांबवण्याची मुभा आणि 60-40 केंद्र राज्य निधी पॅटर्न. ओके, तसे पॉइंट्स पाहून घ्या. विविध राज्यांतील आर्थिक, औद्योगिक व प्रशासकीय फरकांमुळे एकसारखी अंमलबजावणी अपुरी ठरत आहे यामध्ये. आणि स्थानिक आर्थिक रचना, प्रशासनाची गुणवत्ता, मजूर मागणी व भ्रष्टाचार असेही मुद्दे यामध्ये पाहिले जात आहेत. आणि कोणत्या राज्यांमध्ये मनरेगामुळे ग्रामीण मजुरी दरांवरती सकारात्मक परिणाम दिसून आला? तर असाही प्रश्न येऊ शकतो की निगेटिव्ह पॉईंट आणि पॉझिटिव्ह पण काय घडलं, असाही प्रश्न येऊ शकतो. तर ते परिणाम कुठे झालेला आहे सकारात्मक? तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा व पश्चिम बंगाल इथे.
प्रश्न क्रमांक 4, इस्रायलच्या सोमालियालँडला दिलेल्या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती तीव्र प्रतिक्रिया का उमटली आहे? याचे पर्याय आहेत: ए, कारण सोमालियालँड संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे. बी, कारण ही मान्यता आफ्रिकेतील व मध्य पूर्वेतील प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आणू शकते. सी, कारण सोमालियाने आधीच सोमालियालँडला मान्यता दिली आहे. आणि डी, कारण ही मान्यता UN सिक्युरिटी काउन्सिलच्या ठरावानुसार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कारण ही मान्यता आफ्रिकेतील व मध्य पूर्वेतील प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आणू शकते. त्यामुळे याचे पॉइंट्स पाहून घ्या. सोमालिलँडने 1991 मध्ये सोमालियापासून एकतर्फी विभक्त होण्याची घोषणा केली. कोणत्या देशांनी उघडपणे याला विरोध दर्शवला आहे? तर तो UAE. पुढील प्रश्न क्रमांक 5, दिल्ली उच्च न्यायालयाने पॉक्सो प्रकरणांबाबत कोणते महत्त्वाचे तत्व स्पष्ट केलेले आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए, बालपीडित शत्रुपूर्व झाल्यास प्रकरण रद्द करणे बंधनकारक आहे. बी, केवळ पीडितांच्या साक्षीवरच दोषारोप सिद्ध होऊ शकतो. सी, बालपीडित शत्रुपूर्ण झाल्यासही पॉक्सो अंतर्गत खटला आपोआप रद्द करता येत नाही. आणि डी, पॉक्सो प्रकरणे फक्त बाल न्यायालयातच चालवावी लागतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बाल पीडित शत्रुत्वपूर्ण झाल्यास प्रकरण रद्द करणे बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 6, मिनामिटोरी आयलँड खालीलपैकी कोणत्या महासागरात स्थित आहे? त्याचे पर्याय आहेत: ए, अटलांटिक महासागर, बी, हिंदी महासागर, सी, प्रशांत महासागर आणि डी, आर्क्टिक महासागर. तर याचे योग्य उत्तर आहे प्रशांत महासागरात आहे. मिनामिटोरी आयलँड संदर्भात काय सांगता येतील? तर हे जपानचे पूर्वेकडील टोक असून सूर्योदय पाहणारे पहिले स्थान आहे. सूर्योदय पाहणारे. आणि मार्कस म्हणजे निकेर रिज वरील विशाल सी माउंटचे हे शिखर आहे. आणि येथे दुर्मिळ पृथ्वी घटक, समृद्ध चिखल व कोबाल्ट समृद्ध थर आढळतो. हे त्याचं विशेष आहे. प्रश्न क्रमांक 7, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज द्वारे आयोजित पेसा महोत्सव 2025 कुठे पार पडला? तर त्याचे पर्याय आहेत: ए, रायपूर छत्तीसगड, बी, रांची झारखंड, सी, भुवनेश्वर ओडिशा आणि डी, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते विशाखापट्टणम आंध्र प्रदेश असे आहे. त्याचे पॉइंट्स पाहून घ्या. कोणत्या कायद्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता हा महोत्सव? तर पंचायती म्हणजे अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार अधिनियम 1961 नुसार. उद्देश काय आहे? तर आदिवासी समुदायांचे सक्षमीकरण व सांस्कृतिक ओळख बळकट करणे. प्रश्न क्रमांक 8, अलीकडे कोणत्या भारतीय प्रकाशकाला फ्रान्सचा चेव्हलियर डी ऑर्डर डेस आर्ट इट डे लेटर हा सन्मान प्रदान करण्यात आला? तर त्याचे पर्याय आहेत: ए, के सच्चिदानंद, बी, रवी DC, सी, अरुंधती रॉय आणि डी, अमित चौधरी. तर याचं योग्य उत्तर आहे बी, रवी DC. पॉइंट्स पाहून घ्या. हा सन्मान कोणत्या क्षेत्राकडून प्रदान केला जातो? तर फ्रान्सकडून. हा सन्मान कला, संस्कृती व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो. आणि पुढला मुद्दा, DC बुक्स मुख्यत्वे इंग्रजी शैक्षणिक पुस्तकांवरच लक्ष केंद्रित करते. आणि चौथा मुद्दा, हा फ्रेंच दूतावासाचा विला स्वागतम कार्यक्रमाचा भाग आहे. स्वागतम आहे ते. प्रश्न क्रमांक 9, JP मॉर्गन भारतामध्ये एशियाज लार्जेस्ट ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर GCC कुठे उभारणार आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए, बेंगलोर, बी, हैदराबाद, सी, पवई मुंबई आणि डी, पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे सी, पवई
पवई मुंबई इथे. ह्याचं प्रमुख कार्यक्षेत्र काय आहे तर अल ड्रायव्हन रिस्क ॲनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी व डिजिटल बँकिंग सोल्युशनसाठी JP मॉर्गनचा पवई GCC प्रकल्प कोणत्या वर्षी पूर्ण होण्याचा अंदाज आहे तर तो 2029 पर्यंत. आणि प्रकल्प भारताच्या BFSI सेक्टरसाठी महत्त्वाचा का मानला जात आहे तर भारतात तंत्रज्ञान आधारित बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात स्थान निर्माण करणे यासाठी. प्रश्न क्रमांक 10. माझी एक विनंती आहे सगळ्यांना की लेक्चर शेवटपर्यंत पाहत जा आणि तुमच्या स्वतःच्या सुरुवातीपासूनच एक याची नोटबुक तयार करून वैयक्तिक नोट्स काढा. कारण की खरंच की आपण हा वास्ट स्टडी असल्यामुळे करंट अफेअर्स मोस्टली मुलं ऑप्शनला टाकतात. पण जर हा आपण विषय व्यवस्थित केला तर नक्कीच आपण ह्याच्यामध्ये 8 ते 9 मार्क्स सहज मिळवू शकतो जर आपण हा कॉन्सन्ट्रेटने केला. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्नाच्या शॉर्टमध्ये तुमच्या भाषेमध्ये नोट्स काढा जेणेकरून आपल्याला लास्ट मोमेंटमध्ये ना याचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायला इझी जातं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. टर्नर प्राइज 2025चे विजेते कोण आहेत तर ते आहेत ए. ग्रेसन पेरी, बी. नेना कालू, सी. लुबानिया हिमेड आणि डी. हेलेन मार्टेन. याचं योग्य उत्तर आहे बी. नेना कालू. त्याचे ऑप्शन पाहून घ्या. नेना कालू या कलाकारासाठी टर्नर प्राइज जिंकण्याचा महत्त्वाचे वैशिष्ट्य काय तर ती पहिली लर्नर डिसेबल्ड म्हणजे शिकण्यास असमर्थ कलाकार आहे. ती टर्नर प्राइज जिंकली आहे. नेना कालूच्या कला कोणत्या तर मोठ्या आकाराच्या अब्स्ट्रॅक्ट ड्रॉइंग्स आणि कोकोन लाईक स्कल्प्टर बनवणे याच्यामध्ये त्या पारंगत आहेत. आणि पुढील मुद्दा मुख्यत्वे कोणत्या सामग्रीचा वापर करून आपली कला निर्माण करते ही तर पुनर्वापर केलेले कपडे व VHS टेप्स. आणि शेवटचा मुद्दा टर्नर प्राइज 2025ची ज्युरी अलेक्सा फ्रिक्वेहॅरसन, टाटा ब्रिटानियाच्या आहेत त्या. पुढील प्रश्न क्रमांक 11. 2025 मध्ये BTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याचे पर्याय आहेत ए. कोको गॉफ, बी. आर्यना सबालेंका, सी. अमांडा अॅन्सिमोवा, डी. बेलिंडा बेन्सिक. याचं योग्य उत्तर आहे आर्यना सेबालेंका. त्याचे मुख्य पॉईंट्स पाहून घ्या. 2025 साली कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धा हिने जिंकलेली आता US ओपन आणि VTA रँकिंग पॉईंट्स कोणते विधान योग्य आहे तर ती 12,000 VTA पॉईंट्सवरती पोहोचणारी पहिली महिला आहे. ते पहिली महिला आहे त्यामुळे हा विशेष ठरतो हा प्रश्न. 2025 साली कमबॅक प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला तर बेलिंडा बेन्सिक. डी ऑप्शनचा पण एक प्रश्न इथे कव्हर होतो. प्रश्न क्रमांक 12. INS अंजदीप ही भारतीय नौदलासाठी कितवी अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ठरली आहे किंवा त्याच्यामध्ये आहे तर पर्याय आहेत ए पहिली, बी दुसरी, सी तिसरी आणि डी चौथी. तर याचं योग्य उत्तर आहे सी तिसरी. पॉईंट्स पाहून घ्या. NS अंजदीप कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स कंपनीने स्थानीय डिझाईन व बांधकाम केलेले आहे तर गार्डन रिच शिप बिल्डर अँड इंजिनिअरिंग कोलकाता यांनी. आणि नाव कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे तर अंजदीप आईसलँड कर्नाटका. याची प्रमुख वैशिष्ट्य काय तर 77 मीटर लांबीची वॉटर जेटद्वारे ही चालवली जाते. आणि INS अंजदीपची निर्मिती सरकारच्या कोणत्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे तर ती आत्मनिर्भर भारत याच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे. तर 29 डिसेंबर 2025चे आपले 12 क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.